नमस्कार मंडळी अलीकडे आपल्याकडे जोरदार वादळ चालू होतं. त्या दरम्यान मी टिपलेले हे क्षण बघून तर तुमच्या लगेच लक्षात येईल. या दिवसात शांत दिसणारं समुद्र तांबडं बुंद झालेलो, वादळी वारे, जोरदार पाऊस म्हणजे निसर्गाचं कोप झालो आणि त्याच्यात आपलं बळीराजा मात्र दुपावलो. समुद्राच्या पाठीवर पोट भरणारा मच्छीमार समाज पण या परिस्थितीत हतबल झालो. मंडळी, शेतकऱ्यांचे सध्याचे दिवस म्हणजे सुगीचे दिवस हो. ऊन, वारो, पाऊस अंगार झेलून शेतात सोना पिकवला, पण निसर्गाच्या प्रकोपामुळे हातातोंडा किलेलो घास मात्र मातीमोल झालो. कापणी करून चिखलातलो घास सुकवकर बंधाऱ्यावर हल्लो खरो, पण त्याची ही अशी अवस्था झाली. पाऊस थांबाचा नावच घेईना. सुकत घातलेल्या दाण्यांनी परत लांब सडक कोंब दाखवले. मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आपला दुःख सांगायचा तरी कोणा? शेतकऱ्यांना नुकसानाची अपेक्षा ठेवायची तरी कोणाकडे? शेतकऱ्यांना आपले प्रश्न आणि अडचणी मांडायचे तरी खैसर? असे कितीतरी प्रश्न आज टकलीवर काढतात. कोकणातलो शेतकरी बऱ्याच अंशी पारंपरिक शेती पद्धत वापरता आणि ती गरजेची पण हा. आधुनिक शेती करूची म्हटली आणि असा जर काय अरिष्ट कोसळला तर मात्र शेतकऱ्यांच्या कपाळावर कर्जाचं डोंगर आणि कोकणातल्या शेतकऱ्याची आत्महत्या, ही परिस्थिती निर्माण होऊक जास्त वेळ लागायचो नाही. मंडळी, ह्या पावसाळी शेतीपर्यंतच थांबणार नाही, तर वादळी वाऱ्यांमुळे पडझड चालू जा. ह्याच्या पुढे येणाऱ्या आंब्या, काजू आणि कोकमाच्या पिकासाठी पण खूप मोठी चिंतेची बाब निर्माण झालेली आहे. मंडळी, मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमका एवढाच सांगेन की गावात प्रत्येक जण शेतकऱ्याने, आपल्यातलो शेतकरी जर आपल्याला टिकवतो असा, तर शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी योग्य उपाययोजनांची अंमलबजावणी सरकार दरबारी करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यासाठी ही व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसाकडे, प्रत्येक अधिकाऱ्याकडे आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे पाठवा. व्हिडिओ योग्य वाटत असतात तर चॅनलला फॉलो करा आणि हल्ली परिस्थिती बदलूची असतात तर आवाज उठवा. आवाजाशिवाय काहीही बदलाचा नाही. धन्यवाद.